वरती टीमचा आणि अर्वट टीमचा तुमचा 12 मला आपण मंचावरती पाठवायचा आहे. वरती टीम आणि अर्वट टीम सर्व टीम्सला माझा विनंती असेल की आपण 12 मॅन पाठवून द्या. आम्ही जेव्हा बोलू तेव्हा तुम्ही 12 मॅन पाठवणार, कारण की आपण क्रिकेट खेळतो. ऋषभ आणि अक्षय सलामीची जोडी रबाडा झाली. अर्बन टीम कडून आणि गोलंदाजी मार्क वरती पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज वन्य टीम कडून पाहायला मिळतो. पंचाच्या भूमिकेमध्ये अभि देवघर आणि देशमुख आपण पाहू शकाल. गोलंदाजी मार्क वरती राकेश पहिल्या क्रमांकाचा पॉवर प्लेचं षटक मात्र घेऊन आलाय. पंच षटकाला सुरुवात देखील होईल आता. चला पंचांना देखील विनंती असेल आपण लगेच सामना चालू करा, कारण की पहिला सामना चालू झाला होता 11:20 ला. जवळ पाऊण तास एका सामना घेतला. पहिला चेंडू बॅटची रेडी गेज घेतलीये. चेंडू चाललाय गॅप मधून, कव्हर पॉइंटला चेंडू चिरत चाललाय. हा पहिल्या चेंडूवरती आलेला हा चौकार. सुरुवात झाली आता. हा देखील तसा चेंडू होता. पुढचा चेंडू कटपाट करायचा होता. डावचीची संधी देखील निर्माण झाली होती, परंतु कलेक्शन करू शकले नाहीये. इथे एक सिंगलच्या मदतीने टीमची डाव संख्या 5 या अंकावरती. पाच धावा धावांमध्ये लागला जात आहे. कॉम्बिनेशन आपण पाहतो अर्बन टीमचं. इथे देखील लोअर बुटा चेंडू ब्लॉकरला चेंडू ठेकला होता. एक सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्नाला इथे मात्र रनिंग बिटवीन द विकेट चितेच्या चपलाईड आणि हरदीच्या गतीने 2 धावा कंप्लीट मात्र केल्या जात आहे. आणि 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या अर्बन टीमची जाऊन मात्र पोहोचेल ती 7 या अंकावरती. हा देखील गुडघे टेकून फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतील का? धावून झेल घेण्याचा प्रयत्न होता, परंतु अंदाज बांधू शकले नाहीये. आणि तिथे मात्र चेंडू दंडीवरती विसरलाय. आणि त्याचबरोबरीने पाहायला गेलं
ते 2 धावा कंप्लीट 2 धाव संख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 9 या धावसंख्येपर्यंत जाऊन पोहोचली आहे. हा देखील फटका चांगला आहे, दमदार स्ट्रोक आहे. शेंडू मात्र फेकून दिलाय अक्षरशः. पंचांचा इशारा बाकी आहे. पंचांचा इशारा देखील आलाय षटकार आणि षटकाराच्या मदतीने काऊ कॉर्नरला षटकार पाहायला मिळाला. षटकाराच्या मदतीने टीमची धाव संख्या 6 मध्ये पोहोचेल. ती तब्बल 15 या अंकावरती. फलंदाजा टार्गेट ते केलं होतं त्या क्षेत्रामध्ये मला फटका लागवायचा आहे, त्या क्षेत्रामध्ये मला षटकार मारायचा आणि तशीच पोझिशन धरली आणि जिथे स्लॉट मध्ये होता त्याला फेकला बाजूच्या प्लॉट मध्ये. पंधरा धावा धावफलकावरती लागल्या जात आहे टीम अर्बन. तर पहिल्या षटकात इथे खेळ समाप्त झाला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा देखील लागल्या जात आहेत, त्या 15 धावा. दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती सौरभ दुसऱ्या क्रमांकावरती आपण पाहतोय. हा चेंडू सागला होता, अतिशय स्लॉट मध्ये होता आणि फेकला बाजूच्या फ्लॉट मध्ये. लंगाणच्या डोक्यावरून हा लगवला षटकार आणि षटकाराच्या मदतीनं टीमची धावसंख्या 6 अंकांनी फ्लाय मात्र होती, धावून मात्र पोहोचेल ती 21 या धावसंख्येवरती. देखील पुन्हा तोच फटका खेचायचा होता, क्षेत्ररक्षक पोहोचतील डाऊन द बॉल परत चेंडू फेकी करतोय. तत्पूर्वी एक सिंगल मात्र कंप्लीट सिंगलच्या व्यतिरिक्त दुसरी धाव सुद्धा घेण्याचा प्रयत्न देखील होत नाही आणि सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 अंकाने फ्लाय मात्र होते, जाऊन पोहोचेल ती 22 या धावसंख्येवरती. 22 धावा धावफलकामध्ये लागला जात आहे. टीम अर्बन एक चांगल्या सुट्टीमध्ये जाऊन पोहोचली. जी धावसंख्येची गरज होती अर्बन टीमला ती धावसंख्या आता पहिल्या 2 षटकांमध्ये उभारण्याचा प्रयत्न चालू आहे. पॉवर प्लेमध्ये आल्या 15 धावा. त्याच्यानंतर सौरभवरती पहिल्या चेंडूवरती षटकार आक्रमण चढवलं, त्याच्यानंतर सिंगल आली. पुरुष सौरभ आता तयार झाला गोलंदाजी मार्कवरती. लेफ्टी बॅट्समन चांगला चेंडू, वेगवान अतिशय भन्नाट वेगाने चेंडू फेकला होता. बॅट अँड बॉलचा संपर्क देखील नाही येत. हा चेंडू आला निर्धाव.
डाटा पर्सेंट वाढवणं गरजेचं आहे. कमीत कमी धावसंख्येमध्ये रोखावा लागणार आहे अर्बन टीमला. हा फटका देखील चांगला आहे. व्यासपीठाला सलामी देणारा हा षटकार येतोय. अतिशय चषकांवरती येऊन चेंडू आदळलाय. इथे षटकार ज्या वेगाने चेंडू आला होता त्याच वेगाने बॅट देखील फिरवली आणि त्याच वेगाने चेंडू सीमारेषेच्या बाहेर देखील आलाय. चषकावरती येऊन आदळला चेंडू अक्षरशः. षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 28 या धावसंख्येवरती 28 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. आता हा देखील त्याच दिशेने व्यासपीठाला सलामी देणारा हा पुनश्च बाक दुसरा षटकार बॅट्समन रोशनच्या बॅटमधून आलेला. धन्यवाद डिझाय. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 34 धावा फलकावरती सौरभवरती आक्रमण आणि आक्रमण. हा देखील तिसरा आणि षटकार क्रिकेट संघ कलंबोली यांच्या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामधली पहिली षटकार ट्रिक रोशनच्या बॅटमधून एकदा जोरदार झाल्यास त्यासाठी वाजवलं. चांगली बॅटिंग अर्बन टीमची आपण पाहतोय. जवळपास 2.1 चेंडूचा खेळ समाप्त झालाय प्रगती पथावरती आणि 41 धावा फलकावरती लागतात. गोलंदाजी मार्ग होते मयूर आहे तिसऱ्या क्रमांकाचा आणि सलामीची जोडी अक्षय आणि रोशन इत्तल टोकून उभी राहिली. हा देखील चौथा षटकार आला अक्षयच्या बॅटमधून असं वाटत होतं, परंतु तिथे चेंडू अडवला जातोय. झेल देखील घेण्याचा प्रयत्न झाला होता. झेल घेतली असती तर इथे बॅट्समन रोशन माता परतीचा प्रवास केला असा होता. अशा भूत नजरेने पाच देखील आल्याच्या चेंडू मागे असं वाटलं होतं त्याला देखील की षटकार जातोय की काय, परंतु हवेचा ओघ आहे आणि हवेच्या विरोधात लगवलेला हा फटका होता आणि ते 2 धावा कंप्लीट 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 43 धावा 43 रन्स लॉस ऑफ 0 विकेट्स टीम अर्बन. त्रेचाळीस धावा फलकावरती रोशन स्ट्राईक आहे. लिफ्टी बॅट्समन आहे. हा देखील गुडघे टेकून फटका लगवायचा होता. अलॉंग द कार्पेटने लंगनला फिल्डर तैनात आहे. एकच सिंगल मिळेल. एक सिंगलच्या व्यतिरिक्त धाव देखील मिळणार नाही. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली ती 44 धावा फलकावरती. धावा फलकावरती. हा चांगला फटका आहे. अलॉंग द कार्पेट लंगान आणि लॉंगऑफच्या मधोमध अतिशय गॅप देखील शोधली होती अक्षयने आणि त्याच गॅप मध्ये चेंडू सीमा रेषा बाहेर फरार झालाय. चौकारसाठी मिळतील त्या 4 धावा. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचते ती 48 धावा 48 रन्स. 48 धावा फलकावरती.
हा देखील पायांवरती चेंडू फेकायचा प्रयत्न होता. एक सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्नाला निघालेत. अक्षय देखील थांबवत आहेत त्यांना. 38 सर्कलच्या मध्ये चेंडू आता विसावला होता. एक सिंगलच्या मध्ये तिने 49 धावा धाव फलकावरती. एकोणपन्नास धावा धाव फलकावरती लागला जात आहे. टीम अर्बन प्रथम इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना थोडासा अंगलट आला आहे वरने टीमचा डिसिजन. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला त्यांनी. थोडंसं अंगलट थोडंसं महागडे षटक मात्र पडतायत गोलंदाजांकडून. फुलटॉस चेंडू होता. लोवर फुटा चेंडू कन्वर्ट केलाय क्षेत्ररक्षक तैनात आहे. चुकी कोणतीही होणार नाही त्याच्याकडून. एक सिंगल मात्र प्राप्त झाली. एक सिंगलच्या मदतीने तिसऱ्या षटकाची समाप्ती झाली आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागल्या तर तब्बल 50 म्हणजे अर्थ 50 मात्र क्रॉस झाली आहे ती अर्बन टीमची. एकदा जोरदार टाळ्या वाजवा अर्बन टीमसाठी. 50 धावा धाव फलकावरती सर्वात मोठी धाव संख्या उभारण्याचं काम त्यांनी केलं आज 3 षटकांमध्ये. अजून एक षटक बाकी आहे. किती धाव संख्येपर्यंत मजल मारला अर्बन संघ हे देखील पाहणं गरजेचं असेल. गोलंदाजी मार्कवरती प्रभाकर आपण पाहू शकाल. चौथ्या ओव्हरसाठी पहिले स्लॉग षटक 12 षटकाला सुरुवात होते गोलंदाजी मार्कवरती. त्याच्यावरती विश्वास देखील लागवला. अजून एकही विकेट मात्र केली नाही. ही सलामीची जोडी फोडण्यामध्ये यश देखील तिन्ही गोलंदाजांना आलं नाही. परंतु आता प्रभाकर यांना यश मिळेल का? कारण की इथून धावसंख्येला रोख लावायचा आहे. परंतु फलंदाज एकच निश्चयामध्ये असतील की या ओव्हरमध्ये देखील 10-15 धावसंख्या येणं गरजेचं आहे. स्लोवर चेंडू होता. इथे फसला होता. फलंदाजाला फसवलं देखील होतं. परंतु चुकी घडली आहे संदेश यांच्याकडून आणि इथे फलंदाज देखील सेफ झाले. पहिला चेंडू निर्धाव आलाय. ही गोलंदाजी पहिल्या ओव्हरपासून पाहिजे होती वरने टीमला. परंतु आता उशिराने ती ओव्हर पडते. हा देखील चांगला चेंडू आणि इथे आता मात्र फलंदाजाला क्रीजचा थांबा मात्र सोडावा लागेल. जे म्हटलं होतं पहिला चेंडू टाकण्याच्या आधी की प्रभाकर यांना ही सलामीची जोडी फोडणं गरजेचं आहे आणि ती सलामीची जोडी फोडण्यामध्ये यश आलाय. आता मात्र रोशनला परतीचा प्रवास करावा लागेल. त्याच्या आपण धावसंख्या पाहायला गेलं तर तब्बल 13 चेंडू आणि 32 धावसंख्येची विध्वंसक विस्फोटक इनिंग साकारून आता परतीचा प्रवास मात्र करतोय. जोरदार टाळ्या होऊ दे एकदा रोशनसाठी. ज्याने 13 चेंडू आणि 32 धावसंख्येची एक नाबाद पारी केला होता. परंतु प्रभाकर यांनी मात्र त्यांना बाद करण्यामध्ये यश देखील मिळालंय. तीन पूर्णांक 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावर धावा लागल्या तर 50. पहिल्या चेंडूवरती प्रभाकर यांना डॉट चेंडू फेकला. त्याच्यानंतर विकेट देखील त्यांनी मिळवली.
चला स्पीडअप करा पंच देखील आपण लगेचच स्पीड पोझिशन सज्ज करा आणि ताकीद द्या वारंवार. फुलटॉ चेंडू होता ओव्हर फुलटॉ चेंडू कन्वर्ट केलाय क्षेत्ररक्षक टीममध्ये तैनात आहेत. एकच सिंगल मिळेल तिथे. फेके देखील चांगली आहे. संदेश यशांच्या मागे मात्र तयार राहिले. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 51 या धावसंख्येवरती. प्रवीण आपण पाहू शकाल वन डाऊनच्या पोझिशनला स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. हा फटका हुकचा फटका दमदार स्ट्रोक आपण पाहतोय प्रवीणच्या बॅट मधून. हा आलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 65 धावा धावफलकामध्ये लागल्यात त्या अर्बन टीमच्या. म्हणजे 24 चेंडू आणि 66 धावसंख्येची गरज असणार आहे. भलं मोठं आव्हान मात्र आता सेट केलंय अर्बन टीमने त्या वरली टीमच्या समोर. सलामीची जोडी संदेश आणि गणेश ही मात्र रवाना झाली आहे मैदानामध्ये. स्ट्राईक एंडला संदेश असेल, लॉ स्ट्राईकला गणेश. गोलंदाजी मार्कवरती पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज अर्बन टीम कडून अक्षय. गोलंदाजी मार्कवरती पॉवर प्लेचं षटक जिथे
24 चेंडू आणि 66 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी या वन्य टीमला. त्यासाठी सालाबेची जोडी आहे संदेश आणि गणेश ही रवाना झाली आहे मैदानामध्ये. स्टार्ट झाले पंचाचा ग्रीन सिग्नलचा इशारा. 66 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. पहिला चेंडूवरती प्रहार करतोय. चेंडू आलाय डीप मिड विकेटला चौकार आणि पहिल्या चेंडूवरती हा चौकार येतो संदेशच्या बॅटमधून जिथे 66 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे त्यासाठी मारलेला हा चौकाराच्या मदतीने 4 धावा संख्येने अकाउंट मात्र ओपन केलाय ते वनडे टीमचं. हा फटका फसलाय मिस्टाई फटका स्वतःच्या पलुद्रामध्ये शेल देखील घेतली जाते आणि संपवलाय बॅट्समन संदेश देखील. पहिला विकेट पहिला आदरा टीम वरने संघाला. हा देखील फटका मिस्टाई में स्वतःच्या पलुद्र्यामध्ये दुसरी जेल. वन मोर विकेट डाऊन. दुसरा आदरा टीम वरने संघाला भेटला जातो स्वरूपामध्ये. नवीन बॅट्समन मनोज. जसं संदेशने चौकार मारला त्याच्यानंतर विकेट आली त्याच्यानंतर सौरभ देखील त्याच्या पावला पावडून परत प्रवास केला. हा देखील समोर चेंडू क्षेत्ररक्षक पैनात होते मिड ऑफला परंतु इथे क्षेत्ररक्षक फील्ड होईल. जयेश चेंडू येईल तत्पूर्वी एक सिंगलचं रूपांतर डबलमध्ये कन्वर्ट. 2 धावसंख्येच्या पद्धतीने टीमची धावसंख्या 6 अंकावरती. प्रयत्न करावे लागतील आता वनडे टीमला. प्रयत्न केले तर जरूर यश मात्र त्यांच्या मार्गाला येईल परंतु प्रयत्न करणं गरजेचं आहे. जसं प्रयत्न केला अर्बन टीमने 65 धावसंख्येचं भलं मोठं टार्गेट त्यांनी सेट केलं आणि 66 धावसंख्येची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. हा फटका चांगला आहे मनोजच्या बॅटमधून हुकचा फटका दमदार स्ट्रोक. चेंडू आलाय सीमारेषा बाहेर आलेला हा. पहिल्या ओव्हरमध्ये प्रगतीपथावरती चालू आहे आणि 12 धाबा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. हा देखील समोर चेंडू उडवायचा होता. बॅटान बॉलचा संपर्क नाही. एक्स्ट्रा काम चूक बजावलाय आणि पहिल्या ओव्हर देखील समाप्त झाला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाबा लागल्यात त्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 12 धाबा 66चा पाठलाग करायचा आहे ना अद्यापर्यंत 12 धाबा धाव फलकावरती.
रोशन गोलंदाजी मार्कवरती दुसऱ्या क्रमांकावरती गोलंदाज आपण पाहू शकाल. आता पॉवर प्लेचं षटक निर्बंध आठवलं गेलंय. विखुरलेलं क्षेत्रक्षक आपण पाहतोय आता. चला पंचांना विनंती असेल की आपण स्पीडअप करा. वारंवार ताकीद त्या फिल्डिंग करणाऱ्या टीमला. हा फटका चांगला आहे. गॅपमधून चेंडू काढलाय. फक्त दिशा दिली आहे. क्षेत्रक्षक पोहोचतायत करत. तत्पूर्वी सिंगलचा डबलमध्ये कन्वर्ट होतोय. इथे 2 धावसंख्येच्या पद्धतीने टीमची धावसंख्या 2 अंकाने वाढेल. जाऊन मात्र पोहोचेल ते 14 धावसंख्येवरती. 14 धावा धावफलकावरती लागला जात आहे. टीम वरने जिथे 66 धावसंख्ये त्यांना टार्गेट ठेवलं आहे आणि तो आव्हान मात्र पार करायचं त्यासाठी प्रयत्न चालू आहे. गणेश आडे त्याचबरोबर असला मनोज. हा देखील टॅप केलेला हुक केलेला फटका होता. आपण पाहतो क्षेत्रक्षक येतो शेडू गाडी. तर पूर्वी सिंगलचा डबल मध्ये कन्वर्ट. थोडीशी चुकी घडतीये आणि आता चुक्या वारंवार होत आहेत त्या अर्बन टीमच्या. परंतु चुकीला माफी नाहीये मैदानामध्ये. तिथे सिंगल होती तिथे डबल मध्ये कन्वर्ट. 2 धावसंख्येच्या पद्धतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 16 अंकावरती. अजूनही 50 धावसंख्येचं लक्ष असेल. पार करायचं आहे ते वरने टीमला. गणेशला आता प्रहार करावे लागतील. षटकार चौकाराशी बोल भाषा बोलावी लागेल आता मैदानामध्ये. इथे समोर चेंडू उडवलाय कबर मधून परंतु क्षेत्रक्षक तिथे होते. 30 सर्कल चेंडू अडवण्याचा प्रयत्न जरूर झाला होता परंतु यश मात्र मिळालं नाहीये. परंतु इथे बॅकअप चांगलं भेटलाय. सिंगलच प्राप्त. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 17 अंकावरती. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय रोशन ज्याने चांगली बॅटिंग देखील केली आहे. लिफ्टी बॉलर देखील आहे. फिंगर रोल करत असताना चांगला चेंडू पलट्यानंतर थोडासा बाहेरच्या बाजूला वलन घेताना आपल्याला पाहायला मिळाला. इथे देखील आला चेंडू निर्धाव. वारंवार निर्धाव चेंडू सांगता करतोय गोलंदाज. हीच गोलंदाजी मात्र वरने संघाने केली असती आता धावसंख्या कमी देखील असती. परंतु हा फटका देखील दमदार आहे. दिस टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्रक्षक पाहून द बॉल खाली येणार का तरी सिंगलच मात्र मिळेल. सिंगलच्या पद्धतीने टीमची धावसंख्या 18 धावसंख्येवरती. 1.5 चेंडूचा खेळ आतापर्यंत प्रगतीपथावरती समाप्त झाला आहे आणि 18 धावा धावफलकावरती. हा फटका चांगला आहे. या फटक्यावरती ताकद होती. या फटक्यावरती धजागत होती. हा चेंडू आलाय गणेशच्या बॅटमधून. षटकार. पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर 5व्या चेंडूवरती षटकार आला होता. आता दुसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवरती षटकार आलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला. धावफलकावर धावा लागल्या त्या 12.00च्या साह्याने 24 धावा म्हणजे प्रति षटक 12ची सरासरी राखण्यामध्ये यश आलाय वरने टीमला. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आता 12 षटक आणि विजयासाठी अजूनही बारा चेंडू आणि 42 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी टीम वरने संघाला. परंतु गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज 3ऱ्या क्रमांकाचा प्रवीण गोलंदाजी मार्क सज्ज झाला. आता 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाजी प्रवीणच्या बॅटमधून थैमान आपल्याला पाहायला मिळाला. लगातारचे 2 षटकार आपण पाहिले त्याच्या बॅटमधून. 4 चेंडू आणि त्यांनी 14 धावसंख्येची एक विध्वंसक इनिंग खेळली होती. आता तोच प्रवीण गोलंदाजी मार्ग सज्ज झालाय. हा फटका चांगला आहे. फक्त दिशा द्यायचं काम केलं. वलून फिरून मारलेला हा चेंडू होता. या चेंडूवरती चौकार आली आहे. चौकाराची भाषा बोलावी लागणार आहे कारण की 12 चेंडू 42 धावसंख्येची गरज होती. आता मात्र 11 चेंडू 38 धावसंख्येची गरज असणार आहे. या चौकाराच्या पद्धतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 28 या धावसंख्येवरती. 1 षटक टार्गेट करायचं आता वरने टीमला.
20-25 धावसंख्येचं जर षटक आलं तर सामन्यामध्ये पकड आपण निर्माण करू शकता, परंतु ते षटक आता कोणतं येईल हे देखील गरजेचं आहे. माझी बॉल येतोय. 28वा धाव फलकावरती अजूनही 11 चेंडू आणि 38 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी टीम वरने. आता फटकेबाजी करावी लागेल मनोज आणि गणेशला. हा चेंडू धीम्या गतीचा होता, पण चेंडू पलट्यानंतर थोडासा उचली देखील घेतली आणि षटकाच्या हातात जाऊन चेंडू विसावलाय. या चेंडूवरती निर्धाव चेंडू आलाय. आता इथून डॉट पर्सेंट खेळणं अनिवार्य असेल, कारण की गरजेचं नाहीये, फटकेबाजी करावी लागणार आहे. जर फटकेबाजी केली तर आपल्याला यश संपादन मिळेल आणि ते यशासाठी प्रयत्न करावे लागतील. ना हा देखील फसलाय क्षेत्ररक्षक फसला, चेंडू खाली आले आणि इथे भडोसचा मात्र शेल देखील देऊन बसलाय. 1 बार विकेट डाऊन. अजून एक हादरा, 3रा क्रमांकाचा फलंदाज बाद वरने टीमचा. तीन विकेट वरने टीमच्या तंबूच्या आल्या. गोलंदाजी मार्कवरती प्रवीण ज्याने चांगली कामगिरी आतापर्यंत केली आहे. पहिला चौकार खाल्ल्यानंतर देखील चांगली कामगिरी. इथे आता फिरून मारायचा होता, पंचाने सांगितलं की डाबा एसटीच्या बाहेरून जाणार चेंडू स्क्वेअर घोषित करतायत आबी सर आणि सांगतायत की आम्हाला हा वाईट चेंडू. आपण तर धाब्याने मात्र भर पडली जाते. आपण तर धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 29 या धावसंख्येवरती. हा देखील फटका बॅकफुटवर जाऊन स्ट्रोकसाठी जागा बनवली आहे. कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत चेंडू गेलाय सीमारेषा बाहेर चौकार आणि चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती 33 या धावसंख्येवरती. म्हणजे अजूनही 8 चेंडू आणि 33 धावसंख्येची मात्र गरज असणार आहे विजयासाठी. बारकेवाडी टीमचे सर्व पाठीराखी आहे, सर्व खेळाडू मात्र बॅट्समॅनासमोर येऊन उभे राहील. इथून जो संघ जिंकेल तो संघ मात्र आता बारकेवाडी टीमशी मात्र डोनात करेल. हा देखील फिरून केलेला या चेंडूवरती देखील आलाय तो चौकार आणि चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या पुनश्च फ्लाय मात्र होती, जाऊन पोहोचेल ती 37 अंकावरती. बॅटची लीड. हॅलो, बॅटची लीडिंग कॅच देखील घेतली होती. क्षेत्ररक्षक पोहोचतायत. बराचसा लांब ओव्हरचा प्रवास मात्र त्याने केला होता. क्षेत्ररक्षक देखील चुकला, स्लिपवाला देखील चुकला आणि ते 2 धावा ऍड होत आहेत. 2 धावसंख्येच्या मदतीने 3 षटकांचा इथे खेळ समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या 39. अजूनही 6 चेंडू आणि 27 धावसंख्येची गरज आहे. म्हणजे 6 चेंडूमध्ये 4 हिट लगावे लागतील आता वन्य टीमला, तर ते विजयाचे दरवाजे मात्र खुले होतील आपल्या टीमसाठी.
गोलंदाजी मार्कवरती जयेश आपण पाहू शकाल, चौथ्या क्रमांकाचा गोलंदाज त्याच्या खांद्यावरती जबाबदारी दिली. 6 चेंडू 27 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी. टीम वर्णी संघाला तिथे स्ट्राईक एंडला गणेश आपण पाहतो नॉन स्ट्राईक वरती प्रभाकर आहे. गणेशकडे ताकद आहे सामना जिंकायची, परंतु ती आता ताकद पणाला लावावी लागेल. फुलटॉस चेंडू होता, लोवर फुटा चेंडू कन्वर्ट केलाय. लॉंगॉनच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षकाच्या डोक्याला दस्तक द्या. चेंडू चालाय निघून बॉट लाईनच्या बाहेर. एक टप्पा अखेरीस. चौकाराच्या मध्ये त्या टीमची धावसंख्या 43 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही 23 धावसंख्येची गरज आहे. 5 चेंडू 23 धावा. गणेश स्ट्राईक आहे ज्याच्या पाठमधून फटकेबाजी या मॅच मध्ये येते. आता फुलटॉस चेंडू होता, इथे देखील थोडासा मस्ट टाइम फटका आपल्याला पाहायला मिळाला. या चेंडूवरती देखील मोठी धावसंख्या येणं गरजेचं होतं. एक सिंगलच्या मदतीने 44 धावा धाव फलकावरती. आता 4 चेंडू आडी. 22 धावसंख्येची गरज आहे. चांगला फटका आहे, समोर चेंडू उडवलाय. लॉंगॉनला फिल्डर तैनात आहे, प्रोटेक्शन देत आहेत. सिंगल मध्ये मिळते, बॅकअप देखील चांगला आलाय. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 45 धावसंख्येवरती. पूर्णपणे औपचारिकता बाकी राहिली या स्पर्धेमध्ये. या सामन्याची पूर्णपणे औपचारिकता खेळ मात्र आता एकतर्फी झालाय. अर्बन संघाने मात्र एकतर्फी निर्विवाद वर्चस्व मात्र आपला प्रस्थापित केलं आहे. त्यांच्याकडे गरज होती. हा देखील पुलचा फटका होता. प्रभाकर देशमुख याच्या बॅटमधून आलेला हा चौकार आणि इथे देखील चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या सावून मात्र पोहोचेल ती 50 या धावसंख्येवरती. 1 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज आहे. एक चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज आहे. चेंडूची पूर्तता करा लगेचच मैदानामध्ये. हा चेंडू उजव्या चेंडू बाहेर जाणारा सुवर घोषित करतायत पंच. अभ्यंतर धाब्याने भर मात्र पडली जाते. अभ्यंतर धावसंख्येच्या मदतीने 51 धावा धाव फलकावरती लागला जात आहे. टीम बऱ्या आता 1 चेंडू 15 धावसंख्येची गरज आहे. औपचारिकता बाकी राहिले. या फटक्याची नितांत गरज देखील होती आणि इथे झेल घेण्याचा प्रयत्न, झेल देखील सोडली जाते. इथे विजय संघ झालाय अर्बन. दोन्ही टीमच्या करताना आपण लगेच इन्व्हाइट करू. मार्केवाडी बी आणि अर्बन टीमच्या करताना आपण लगेच टॉस साठी यावं. अर्बन टीमचा खरं तर आपण लगेच टॉस साठी या सामन्याचा मान ऑफ द मॅच अक्षय आमच्यापर्यंत माहिती जरूर पोहोचवतील. तर या सामन्याचा मान ऑफ द मॅच सो नो डाऊट ज्याने 13 चेंडू आणि 32 धावसंख्येची विध्वंसक विस्फोटक इनिंग केली. सलामीला जाऊन गोलंदाजी करत असताना दुसरे षटक फेकलं. 12 धावसंख्या खर्च करत आपल्या संघाला लीड केलं. तो रोशन ठरला या सामन्याचा मान ऑफ द मॅच. 13 चेंडू 32 धावसंख्येची इनिंग साकारली. चला रोशन आपण यावं आणि लगेचच अर्बन संघाचा करताना आणि मार्केवाडी टीम बी संघाचा करताना आपण टॉस साठी या. तर अभिषेक देवगरे साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभास्ते मात्र मानवमाच्या किताबाने सन्मानित करायचे. ते रोशन याला
जडे 13 चेंडू आणि 32 धावसंख्येची एक चांगली कामगिरी पार पडली त्यानं. चला रोशन या आपण. सेकंड राऊंडचा पहिला सामना आपल्याला भेटत येतो आता अर्बन आणि मार्केवाडी बी या दोन संघादरम्यान. टॉस देखील केला जातो संतोषजी गारे साहेबांच्या शुभ हस्ते. अर्बन टीमने टॉस जिंकला आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला अर्बन टीमने. चला लगेचच आपण मैदानामध्ये दाखल व्हा आणि मार्केवाडी बी संघाला प्रथम बॅटिंग करावी लागणार आहे. तर चला लगेचच आपण दोन्ही टीमच्या कर्णधाराला विनंती करू की आपण जो निर्णय घेतलाय त्याच्यामध्ये त्वरित अंमलबजावणी करा. सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच आपल्या समोर आली आहे. अर्बन आणि मार्केवाडी बी टॉस जिंकला मार्केवाडी अर्बन टीमने आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आमंत्रण दिलंय ते मार्केवाडी बी टीमला बॅटिंगसाठी. सलामीची जोडी भूषण आणि त्याचबरोबर विशाळ ही सलामीची जोडी रवाना झाली आहे मैदानामध्ये. स्ट्राईक एंडला आपण पाहू शकाल विशाळला नॉस्ट्राईकवरती भूषण. गोलंदाजी मार्कवरती पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज अक्षय. पहिला चेंडू समोर उडवलाय चेंडू. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? क्षेत्ररक्षकाच्या बॅगच्या बाहेर चेंडू एक टप्पा अखेरीस घेत चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतील त्या